नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी केलेलं आहे मटण, एकदम आमच्याकडे जसं करतात तसं घरगुती पद्धतीने, जे चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये जसं करतात त्या प्रकारेचं छान मटण केलेलं आहे मी झणझणीत। तर चला त्याची रेसिपी पाहूया। तर मटण करण्याकरिता मी तेलावर 3 मोठी विलायची, 4 ते 5 हिरवी विलायची, लवंग, मिरे आणि खोबऱ्याचे तुकडे सुक्या छान परतून घेतले। मसाले छान परतून घ्यायचे, जेवढे मसाले चांगले परतले तेवढा छान रंग येतो भाजीला आणि स्वादही येतो। आणि मसाले परतलेले काढून घेतले आणि त्याच तेलावर 3 मिडियम साईजचे कांदे, ते देखील कांदे छान ब्राऊन रंग येईपर्यंत पूर्ण परतून घेतले आणि काढून घेतले। आधी मिक्सरला खडे मसाले आणि खोबऱ्याचे तुकडे लावून घेतले आणि ते थोडे बारीक झाल्यानंतर त्यात शहाजिरं घातलं आणि परतलेला कांदा घालून बारीक अशी पेस्ट करून घेतली। छान बारीक पेस्ट करायची, जेवढी छान बारीक पेस्ट असली तेवढा छान रस्सा होतो। तर त्याच याच्यामध्ये मी 3 लसूणचे गाठे घेतले होते 1 किलो मटणाला आणि आलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्याची परत पेस्ट करून घेतली। आता मटण स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यातले चरबीचे तुकडे आहे मी ते अलग काढून घेतले आणि मटण पूर्ण कुकरमध्ये घेतलं। त्यामध्ये जे वाटण केलं मसाल्याचं, लसण आल्याची पेस्ट आणि बाकीचे खडे मसाल्याचं वाटण, त्यातलं अर्धं वाटण मी ते मटणमध्ये टाकून घेतलं। 1 चमच हळद टाकली, 1 चमच धनिया पावडर टाकली आणि तिखट मीठ अर्धं नंतर जेव्हा परतणार आहे तेलावर मटण तेव्हा मी परत टाकणार आहे, मटणला फोडणी घालणार आहे तेव्हा। तर अर्धे मसाले आणि अर्धं तिखट मीठ, आपण जेवढं तिखट मीठ घालणार आहोत त्याच्यातलं अर्धं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून गॅसवर 4 शिट्या आणून घेतल्या। कुकर थंड झाल्यानंतर काढलं आणि मटण अर्धवट असं शिजवून घेतलं। पाहू शकता मटण छान शिजलेलं आहे आणि पाणी नाही टाकलं तरी त्यालाच पाणी सुटलेलं आहे। अशा पद्धतीने मटण शिजवलं की मटण छान चवदार होतं, म्हणजे तिखट मीठ मसाले व्यवस्थित लागतात। आता फोडणी करून घेऊया। फोडणी करण्याकरिता मी कढईमध्ये तेल भरपूर असं घेतलं। आमच्या इकडे अळणी मटण वगैरे असं काही नसतं, जे असं डायरेक्टच करतो आम्ही आणि तेच आम्हाला आवडतं इकडे। तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये परत थोडी हळद, 1 चमच धनिया पावडर आणि अर्धेसे शिल्लक राहिले होते ते मसाले सगळे टाकून आपण परतणार आहोत। तर आधी मी लसण आल्याची पेस्ट टाकून घेतली। लसण आल्याची पेस्ट व्यवस्थित थोडी परतल्यानंतर बाकीचे जे मसाल्याचं वाटण होतं ते टाकलं आणि ते सुद्धा छान परतून घेतलं। तेल सुटतपर्यंत मसाले परतायचे मंद आचेवर। जेवढे मसाले व्यवस्थित परतले गेले तेवढी छान चवदार असा रस्सा होतो आपला मटणचा। तर पाहू शकता तेल सुटलेलं आहे, मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे। आता अर्ध तिखट मीठ आपापल्या चवीप्रमाणे टाकायचं। इथे मी माझ्या चवीप्रमाणे टाकलेलं आहे। अर्ध कुकरमध्ये मटण शिजवताना टाकलं आणि अर्ध आता थोडंसं मसाल्याचं पाणी टाकून मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे। तिखट मीठ मसाले संपूर्ण झाकण ठेवून छान मसाले शिजलेले आहेत, तेल सुटलेलं आहे। आता शिजलेलं मटण मसाल्यामध्ये टाकून पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची वाफ। आता पाहू शकता मस्तपैकी वाफ आलेली आहे आणि आता ते जी चरबी मी काढून ठेवली होती ती टाकून घेतली मटणमध्ये। अशी चरबी टाकली की त्याचा पण छान तेल सुटतो। तसंही मटणच्या भाजीला थोडं तेलाचं प्रमाण कमीच सुटतं, अशी तर्री येत नाही, त्यामुळे अशी चरबी वरून टाकायची। आधी जर शिजवली तर ती शिजून पण जाते, पूर्ण मेल्ट होऊन जाते, त्यामुळे अशा प्रकारे चरबी टाकायची अर्धवट मटण शिजल्यानंतर। आता एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याच कुकरमध्ये। कधी असो मटण, चिकन, कोणतंही नॉनव्हेज व्हेज प्रकारामध्ये गरम पाणी ओतायचं, त्याच्याने चव छान होते। थंड पाणी टाकलं की चव पाणकी लागते। तर गरम पाणी, जेवढा रस्सा पाहिजे आपल्याला तेवढं गरम पाणी सोडून घेतलं आणि छान उकळी येऊ दिली। आता पाहू शकता झाकण ठेवून उकळी येऊ दिली। संपूर्ण तेलाचा तवंग मस्तपैकी सुटलेला आहे भाजीला। भाजी झालेलीच आहे। परत एकदा झाकण ठेवून छान मंद आचेवरती भाजी पूर्ण शिजवून घेतली। छान मटणाचा फ्लेवर पूर्ण रस्स्यामध्ये उतरतो अशा प्रकारे शिजवलं तर। मटण आता झालेलं आहे, त्यामध्ये घरगुती काळा मसाला माझा, ज्याच्यामुळे माझा एकही पदार्थ होऊ शकत नाही, आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेतला। आता मटण तयार झालेलं आहे, पाहू शकता आमचं
झणझणीत असं मटण, विदर्भी पद्धतीचं असं मटण तुम्ही पण करून पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. थँक्यू.